नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 ऑगस्ट. आजपासून नवीन महिना सुरू झालाय आणि लपंडाव या मालिकेत आज तेजस्विनीची एंट्री झाली आहे, ते पण मनस्विनी बनून. पण मित्रांनो, त्यासोबत बरेचसे चॅलेंजेस तेजस्विनी समोर येऊन उभे राहिलेत. आता मनस्विनीसारखं राहणं, दिसणं आणि वागणं हे तेजस्विनीसाठी खूप अवघड जाणार आहे. आणि मित्रांनो, तसंच काही आपल्याला पाहायला मिळालं आहे. सखीला मनस्विनीवर डाऊट आलाय. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो कालच्या त्या शेवटच्या सीनपासून, जेव्हा सखी आणि कान्हा एकमेकांच्या जवळ असतात. कान्हाने मुद्दाम सखीला जवळ खेचलं असतं, कारण सखी कान्हाला प्रश्न करत असते की ती तेजस्विनी जी सध्या कबीरच्या घरी राहत आहे आणि सखीने तिला बघितलं होतं आणि सखीला वाटलं होतं की ही सरकारच आहे आणि त्याबद्दल सखीला डाऊट आला असतो. तर त्यावर आता सखी कान्हाला विचारते, म्हणून कान्हा काय करतो, सखीला जवळ घेतो आणि तो सखीला किस करणार असतो. पण सखी काय करते, कान्हा आता सखीला किस करायला जाणार तितक्यात सखी तिचा हात अशी मध्ये ठेवते कान्हाच्या तोंडावर आणि मग हसते. सखी कान्हाला म्हणते, काय रे, मी काय म्हणलं होतं, मी तुला वाट बघायला लावणार आहे. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, उद्या आषाढी एकादशी आहे, त्यामुळे मला साबुदाणा भिजत घालायचं आहे, सो मी चालली. बाजूला हो असं म्हणत सखी हसतच तिथून कान्हाला चिडवत निघून जाते. पण आता कान्हाचा प्लॅन सक्सेसफुल झाला असतो. कान्हा म्हणतो, बरं झालं, नशीब सखीच्या प्रेमाने डायव्हर्ट केलं. असो, उद्या आषाढी एकादशी आहे आणि उद्या या घरात तेजस्विनी मॅडमचा गृहप्रवेश होणार आहे. त्याआधी मला 2 गोष्टींची तयारी करावी लागणार. आणि बघा मित्रांनो, त्या 2 गोष्टी कोणत्या असतात. तर आता काय होतं, इथे आता रात्र होते. आता मनस्विनीला बँगलोरला जायचं असतं. ती साडी घालून, ती साडी आता मनस्विनीच्या हातात असते आणि तिथे आता मीनाक्षी येते आणि विचारते या मनस्विनीला, मला बोलावलं का. तर ही मनस्विनी काय करते, मीनाक्षीच्या एक जोरात थोबाडीत मारते. मीनाक्षी पण सगळं सहन करते आणि म्हणते, सरकार, मला बोलावलं का. मीनाक्षी सरकार म्हणायचं विसरली असते, म्हणून मनस्विनी तिला जोरात कानाखाली मारते. आणि त्यानंतर मनस्विनी स्माईल करते आणि म्हणते, ही बघ, ही साडी आहे, उद्या बँगलोरला जाताना मला ही साडी नेसायची आहे, छान प्रेस करून ठेव. बिचारी मीनाक्षी आता मान डोलावते आणि ती साडी घ्यायला जाते. तर आता ही मनस्विनी काय करते, ती साडी अशी आधी मागे घेते आणि मीनाक्षीला म्हणते, या साडीला जर काही झालं ना तर त्याच इस्त्रीने मी तुला प्रेस करेल, एकदम कडक. आता काय होतं, मीनाक्षी घाबरते आणि तिला मनस्विनीचा रागही येत असतो. पण ती काय करणार, मनस्विनीची ती साडी घेऊन आता मीनाक्षी निघून जाते ती साडी प्रेस करायला. आणि मित्रांनो, आपल्याला दाखवलं जातं की कान्हा मनस्विनीच्या ट्रॉली बॅगचा फोटो काढतो, कारण त्यांना आता तेजस्विनीची एंट्री करायची असते. तर आता इथे मनस्विनीला डाऊट पण येतो आणि ती बघते पण. कान्हा असा पटकन लपून जातो आणि मनस्विनीच्या लक्षात येत नाही. तर मित्रांनो, एक गोष्ट तर झाली, आता दुसरी गोष्ट. तर काय होतं, मीनाक्षी तिच्या खोलीत जाते आणि या मनस्विनीची साडी ती प्रेस करत असते. त्यावेळी तिथे आता कान्हा येतो आणि मुद्दामच मीनाक्षीसोबत खोटं बोलतो. तिला म्हणतो, काकू, कुल्फीचा एकीने ड्रेस सापडतच नाही आहे, प्लीज जरा बघता का हो, ती शोधती आहे. आता उर्मिला कुठे गेली काय माहिती, तिला ना अधूनमधून गायबच करतात. असो, तर आता कान्हा म्हणतो, बघा ना. मीनाक्षी म्हणते, तिथेच असेल ना, बघ ना. कान्हा म्हणतो, नाही दिसत आहे ना, म्हणून तर आलो, प्लीज बघा. मीनाक्षी कान्हाला सांगते, अरे मला आहे ना ही साडी सरकारला अर्जंट द्यायची आहे प्रेस करून. कान्हा आता कन्व्हिन्स करतो आणि परत म्हणतो, अरे काकू, 2 मिनटं लागतील, प्लीज बघा ना, हवं तर मी ही प्रेस बंद करतो. कान्हा आता ती प्रेस बंदसुद्धा करतो. मीनाक्षी म्हणते, बरं बरं, येते. आता कान्हा बरोबर फायदा घेतो. मीनाक्षीला पाठवून तो सरकारच्या साडीचा फोटो काढतो आणि त्यानंतर कान्हा आता स्वतःला म्हणतो, ही साडी आणि ते सूटकेस दोघेही आता अरेंज करावे लागणार, तेही सकाळ होण्याआधीच. मित्रांनो, तेजस्विनीची लवकरच आता एंट्री होणार आहे. तर मित्रांनो, आता आषाढी एकादशीचा दिवस असतो. मीनाक्षी आणि परशू नेहमीप्रमाणे उभे असतात आणि बाकीचे डायनिंग टेबलवर जेवत असतात. तर आता सखी म्हणते, काय हो काकू आणि काय काका, बसा ना, तुम्ही उभे का आहात. तर मित्रांनो, तिथेही मनस्विनी असते, म्हणून दोघेही उभे असतात. तर आता काय होतं, परशू असा घाबरतच या मनस्विनीकडे बघतो. तर ही मनस्विनी दोघांनाही टोमणा मारते आणि मुद्दाम मस्ती म्हणते, बसा बसा, काय ना, मी 2 दिवस बाहेर जाते, जगून घ्या 2 दिवस, ठीक आहे. तर मित्रांनो, कान्हा आता मनस्विनीला म्हणतो, सगळ्यांसमोर तू पण 2 दिवस जगून घे. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते कान्हाला, जास्त खुश होऊ नकोस,
आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय ना याचा बऱ्याचदा आपल्याला अंदाज नसतो. तर कान्हा या मनस्विनीला म्हणतो, हो हो खरंय खरंय. आणि कान्हा त्याच्या मनात म्हणतो, अगं तुझ्या ताटात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज तुला तरी आहे का? तिथे तुला माझी माँ भेटेल. आणि मनस्विनी तिच्या मनात विचार करत असते, तिथे तुझ्या माला मी दाखवणार आहे ही सरकार काय काय करू शकते ते. तिचं नाक धरून तुला तोंड उघडायला लावणार आहे ही सरकार, असं ही मनस्विनी कान्हाकडे बघत तिच्या मनात म्हणते. आणि कान्हा त्याच्या मनात परत एकदा म्हणतो मनस्विनीकडे बघत, तोंडात बोटं घालशील तिथे गेल्यावर, कारण तू या घरातला शेवटचा नाश्ता करतेयस. कान्हाचा या मनस्विनीला किडनॅप करायचा प्लॅन आहे का काय माहिती. असं खूपच मजा येईल असं झालं तर. परशू आणि मीनाक्षी बिचारे उभे असतात. तर आता ही मनस्विनी त्यांच्यावर राग काढते आणि म्हणते, काय शो लागलाय का इथे? मी कशी खाते हे बघण्याचा? तुम्ही पण खाऊन घ्या काहीतरी युजलेस. असं म्हणत ही मनस्विनी परत खायला लागते. तर आता हिला माहिती नसतं मनस्विनीला, म्हणून सखी तिला आठवण करून देते आणि म्हणते, आज आषाढी एकादशी आहे, आज देवाची पूजा करायची असते, उपवास धरायचा असतो. आणि ही मनस्विनी आता सखीवर हसते आणि तिला म्हणते, हे सगळं एकीने तुझ्या मेलेल्या आईला जमायचं. अगं ती कमजोर होती, कमकुवत होती, आणि कमकुवत माणसांनाच देवाधर्माचं करावं लागतं. आणि माझ्यासारखी हुशार माणसं या देवाधर्माच्या भाबड्या संकल्पना मानतच नाहीत. त्यांचा त्यांच्या हुशारीवर विश्वास असतो. तर मित्रांनो, तितक्यात तिथे आता कुल्फी येते. सखी आणि कान्हाला ती म्हणते, कबीर जीजू, सखीताई, मला पांडुरंग म्हणून तयार करा ना. गौतम आता कौतुकाने कुल्फीकडे बघतो आणि ही मनस्विनी कुल्फीवर हसते मुद्दामच. त्यावर आता कान्हा मनस्विनीला म्हणतो, आता तू हसतीयस, पण नंतर तूच विठ्ठलाला माफी मागशील. सखी पण आता मुद्दामच म्हणते, डोंट वरी कुल्फी, आम्ही दोघे तुला तयार करू. आता ही मनस्विनी तिचा फोन चेक करते आणि म्हणते, एनिवे आता माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे, तुमचं तुम्ही चालू द्या. आणि ही मनस्विनी परशू आणि मीनाक्षीवर हसते जाताना पण आणि म्हणते, बाय लुझर्स. मनस्विनी निघणारच असते तर कान्हा म्हणतो तिला, वेट. कान्हा आता मनस्विनीला स्वतःहून एक टॉवेल देतो आणि म्हणतो, हे घे, हा टॉवेल ठेव, तुला गरज लागेल. सगळेजण कान्हाकडे बघतात. कान्हा म्हणतो, काय ना, सत्याचा प्रकाश एवढा असतो की माणसांचे डोळे खुपतात आणि एवढे दुखतात ना की डोळे बंद केलेल्यांचे डोळेही उघडतात, त्यामुळे तुला याची गरज लागेल. आता ही मनस्विनी काही वाद घालत बसत नाही, कान्हाजवळचा टॉवेल घेते आणि तिथून निघून जाते. असं वाटतंय कान्हा काहीतरी करणार आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. मनस्विनी निघून जाते आणि कान्हा त्याच्या मनात म्हणतो, नाव इट्स शो टाईम, तेजस्विनी कामत. आणि बघा मित्रांनो, आता लवकरच तेजस्विनीची एंट्री होणार आहे, ज्या क्षणासाठी कान्हा इतक्या दिवसापासून वाट बघत होतात आणि तेजस्विनीला तयार करत होता. तर बघा मित्रांनो, मनस्विनी आता बाहेर येते. तिचा ड्रायव्हर गाडीच्या डिक्कीमध्ये सूटकेस टाकतो आणि मनस्विनी जाताना एकदा कामत बंगल्याकडे अशी नजर ठेवते, एक नजर अशी फिरवते आणि त्यानंतर ती गाडीत जाऊन बसते आणि ही गाडी निघून जाते आता बँगलोरला जायला. एअरपोर्टवर तिची फ्लाईट असते. आणि बघा मित्रांनो, आता इथे काय होतं, सखी आणि कान्हा कुल्फीला तयार करत असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये छान असा हरिपाठ सुरू असतो. आणि मित्रांनो, सखी आणि कान्हा छानपैकी कुल्फीला रेडी करत असतात. त्याच वेळी तितक्यातच तिथे आता खरी तेजस्विनी कामत येते. दुसरा ड्रायव्हर असतो आणि काळ्या रंगाची गाडी असते ही. आणि त्यानंतर तेजस्विनी एकदा अशी घराकडे बघते आणि मग ठरवते आता आतमध्ये एंट्री घ्यायची. कान्हा आणि सखी खूप खुश असतात. तेजस्विनी आता दारात येऊन उभी झाली असते आणि ऑफकोर्स ती खूप इमोशनल झाली असते. ती अशी दाराला वगैरे स्पर्श करते आणि एक एक गोष्ट ऑब्झर्व करते. तिथे छान अशी विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती असते, छानपैकी ती सजवली असते. घरात सुद्धा सगळेजण खुश असतात. आणि त्यानंतर फायनली तेजस्विनी घरात एंट्री घेते मनस्विनीच्या उर्फ सरकारच्या रूपात. सेम कलरची तिने साडी नेसली असते आणि सेम कलरचा सूटकेस असतो. कान्हाने सगळं अरेंज केलं असतं. त्यानंतर तेजस्विनी आतमध्ये येते आणि तिला सगळं जुनं आठवतं. तिचं पूर्ण हृदय भरून येतं. त्यामुळे मनस्विनी तिचा बदला घेण्यासाठी तेजस्विनी आता घरात शिरली असते. ती तिचं सगळं जुनं आठवते. सखीसोबतचे घालवलेले सगळे क्षण आता तेजस्विनीच्या डोळ्यासमोर येतात. सखीच्या बालपणीपासून तर सखीचे मोठे होते ती तेव्हा पण, जेव्हा लास्ट टाईम तेजस्विनी आली होती ते सगळे क्षण आता तेजस्विनीला आठवतात. त्यानंतर तेजस्विनी हळूहळू आतमध्ये येते आणि ती सखीकडे बघतच राहते.
आता ऑलमोस्ट रेडी करून झालं असतं कुल्फीला आणि तिला कुंडल वगैरे सगळं घातलं असतं, कपडे सेम एकदम. आणि शेवटी तिला आता मुकुट घालण्यात येतो. सखी आणि कान्हा तिला मुकुट घालून देतात आणि मग कुल्फी तिच्या कमरेवरती अशी हात ठेवते आणि स्माईल करते. घरातले सगळेजण खुश असतात. मीनाक्षी कुल्फीची नजर काढते आणि मित्रांनो तेजस्विनी कुल्फीकडे बघतच राहते आणि तेजस्विनी खूप इमोशनल झाली असते. तर बघा मित्रांनो काय होतं, सखी आता कुल्फीकडे बघते आणि म्हणते, वा, झाला आमचा विठ्ठल रेडी आणि झाला आमचा पांडुरंग तयार. कुल्फी आता शाळेत जाणारच तितक्यात आता तेजस्विनी म्हणते, वेट अ मिनिट. बाकीच्यांना वाटत असेल की हिचं काहीतरी राहिलं असेल मनस्विनीचं म्हणून ती परत आली आहे. तर आता खरी तेजस्विनी म्हणते, चुकतेस तू, असं ती सखीला म्हणते. सखी म्हणते, प्लीज डोंट स्टार्ट अगेन. कुल्फीला आनंद मिळतोय तर मिळू दे ना, तुझे टोमणे आणि सार्कॅझम नकोय आम्हाला. तर मित्रांनो तेजस्विनी कमाल ॲक्टिंग करते. तेजस्विनी सखीला म्हणते, झेपेट. कान्हा पण आता तेजस्विनीकडे बघतो ती की काय करणार आहे म्हणून. आणि आता बघा तेजस्विनी कुल्फीचा हात धरते, तिला बाजूला घेऊन येते आणि मग अगदी विठ्ठलासारखा टिळा ती कुल्फीला लावून देते. चंदन आणि त्यामध्ये बुक्का वगैरे अगदी सेम. आणि घरातले सगळे बघू लागतात तेजस्विनीकडे. सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की मनस्विनीला असं कसं काय माहिती, तिला इतकं कसं काय कळायला लागलं देवधर्माचं. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता तेजस्विनी छान टिळा लावते कुल्फीला आणि सगळ्यांना म्हणते, असा असतो पांडुरंग. परशुरामचे डोळे तर उघडेचे उघडेच राहतात. कान्हा पण तेजस्विनीकडे बघतच राहतो. कुल्फीकडे बघत आता ही म्हणजे तेजस्विनी म्हणते, कपाळी चंदन आणि टिळा प्रत्येक गोष्टीत डिटेलिंग महत्त्वाची असते. आणि त्यानंतर तेजस्विनी मनस्विनीसारखी अशी ॲक्टिंग करते आणि हात झटकते. पण सखीला आता पूर्ण डाऊट आला असतो. सखी म्हणते, काय गं, तुला एवढं देवाधर्माचं कधीपासून कळायला लागलं, तू नक्की मनस्विनीच आहेस ना. आता सगळेजण तेजस्विनीकडे पाहू लागतात. तेजस्विनीला पण थोडं टेन्शन येतं, पण ती कान्हाचे वाक्य आठवते. कान्हाने मागे तिला म्हटलं होतं की तुम्ही तेजस्विनी कामत आहात हे फक्त मला आणि आईला माहिती आहे. हे फक्त एक नाटक आहे आणि आज तुमच्यासमोर आम्ही आहोत, पण उद्या तुमच्यासमोर प्रेक्षक असतील आणि प्रेक्षक फार हुशार असतात. ते बरोबर गोष्टी पकडतात आणि तुमचे प्रेक्षक तर तुमच्या घरातले. तर मित्रांनो आता तेजस्विनी हे सगळं आठवते. आणि बघा मित्रांनो तेजस्विनी बरोबर सिच्युएशन सांभाळून घेते. सखी परत एकदा विचारते, सांगतेस ना मनस्विनी. तर त्यावर आता तेजस्विनी म्हणते, अगं हे देवधर्माचं वगैरे दॅट्स नॉट सरकार, पण हे सगळं मला माहिती आहे. त्याचं कारण म्हणजे तुझी मेलेली आई. आता हे ऐकल्यावर गौतमला राग येतो. पुढे आता ही तेजस्विनी सांगते, अगं तुझ्या त्या आईमुळेच मला हे सगळं माहिती आहे. लहानपणी आम्ही शाळेत असताना माझी इच्छा नसताना जबरदस्ती शाळेच्या दिंडीसाठी ती मला पांडुरंग करायची. मला इतकं वैताग यायचा ना, हॉरिबल होतं ते सगळं. असा टिळा लाव, तसं कर. मला तिथून सटकायची घाई असायची आणि तिला डिटेलिंग या सगळ्याची तिला सवय होती. माझं बालपण एकदम ट्रॉमटाईज होतं आणि ते फक्त आणि फक्त तुझ्या मेलेल्या आईमुळे. आता सखी खवळते आणि म्हणते, एक मिनिट मनस्विनी, तू काय बोलतेस? तू माझ्या आईचं नाव घेतेस. तुला तिच्या नखाची सुद्धा सर नाही आहे, त्यामुळे स्वप्नात सुद्धा तिच्याशी स्वतःला कम्पेअर करू नकोस. आता सखी म्हणजे तेजस्विनीला बोट दाखवते मनस्विनी समजून आणि म्हणते, यापुढे माझ्या आईबद्दल ह्या शब्दात बोलायचं नाही. माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे, त्यामुळे असले शब्द माझ्या आईसाठी मी खपवून घेणार नाही आहे, कळलं ना. आणि मित्रांनो कान्हा आता मुद्दामच म्हणतो तेजस्विनीला, अगं मनस्विनी मला आधी हे सांग बरं, तू तर बँगलोरला जाणार होतीस, मग तू बॅग वगैरे घेऊन इथे परत कशी काय आलीस? आणि तेजस्विनी बरोबर ॲक्टिंग करते इथे पण आणि कान्हाला म्हणते, काय रे कोण आहेस तू मला विचारणारा? ते काय आहे ना, मला तुमचं सुख बघवलं नाही म्हणजे मी तिथे जाऊन काम करणार आणि तुम्ही इथे मस्त मजा मारणार म्हणून आले मी परत. पुढे आता तेजस्विनी म्हणते, तसे कंपनी जगली काय बुडली काय, मला काय करायचं त्याचं. आणि त्यानंतर तेजस्विनी कान्हाला मुद्दामच म्हणते, तुझ्या या अति हुशार बायकोने या सखीने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केलीच आहे, त्यामुळे बसून जरी खाल्लं तर संपणार नाही मी असं ती मुद्दाम सखीकडे बघत म्हणते. आणि त्यानंतर तेजस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते, तसंही मला ना आता काम करण्यात इंटरेस्ट नाही आहे, जे आहे त्यात मी खुश आहे. आणि मुद्दामच तेजस्विनी सखीला म्हणते, आय एम हॅपी
आणि मुद्दाम ती तिच्याकडे बघत अशी स्माईल करते. आणि कुल्फी आता बघतच राहते तेजस्विनीकडे. त्यामुळे तेजस्विनी कुल्फीला पण म्हणते, काय ग, तुला उशीर होत नाही आहे का आता? जा पटकन. तर मित्रांनो, आता गौतम कुल्फीला घेऊन जातो तिच्या शाळेत. आणि सखी आता वेगळ्याच नजरेने, म्हणजे अशी शंकेच्या नजरेने ती तेजस्विनीकडे पाहू लागते. आणि तेजस्विनी पण थोडीशी घाबरते, तिला थोडंसं टेन्शन येतं. आणि तेजस्विनी सखीला अशी इशाऱ्यातच विचारते काय म्हणून. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. आणि मित्रांनो, उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत सखी सगळ्यांना साबुदाण्याची खिचडी सर्व करत असते. आणि त्यानंतर डायनिंगवर खरी तेजस्विनी सखीला म्हणणार आहे की मला पण ट्राय करायची आहे. पण त्यावर आता सखी म्हणते, ज्यांनी उपवास ठेवला आहे ना त्यांच्यासाठीच आहे हे. पण कुल्फी म्हणणार सखीला, अगं सखीदी, दे ना त्यांना. आरती म्हणताना त्या पण टाळ्या वाजवत होत्या. आणि सखीला यावर आता डाऊट येणार आहे. आणि इतकंच नाही तर तेजस्विनीने तिचे सगळे जे कानातले ज्वेलरी ती काढून टाकली असते. जसं मनस्विनी घालते तसं तेजस्विनीला आता ते भारी भारी वाटत असणार. त्यामुळे ती तिची ज्वेलरी काढून टाकणार आहे. आणि सखी त्यावर सगळ्यांसमोर तेजस्विनीला जाब विचारते आणि म्हणते, मनस्विनी तर तिचे इयरिंग्स कधीच काढत नाही, कारण तुला फक्त चांगलं आणि नीट नेटकं दिसण्यात इंटरेस्ट आहे. तर तुझे कानातले कुठे आहे? तर बघूया मित्रांनो उद्या काय होणार आहे. तेजस्विनीसमोर हे सगळे एक चॅलेंजच आहे. सखीचं पण आता बारीक लक्ष असणार आहे. सखीला पण डाऊट आला आहे. तर बघूया मित्रांनो, आता मनस्विनी परत येईल का की कान्हा तिला किडनॅप करून ठेवेल? हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, एपिसोड जरा उशिरा आला, जराने म्हणजे बऱ्याच वेळ झाला आहे, त्यामुळे माफ करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा भाग नक्की कसा वाटला. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन आणि धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि खूप खूप धन्यवाद.